हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल केम सिम्पल. आपण हा चॅप्टर बघत आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आता आपण बघत आहोत इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये बघा आता हा जो मी रिॲक्टंट घेतलाय, हा रिॲक्टंट घेतलाय इथाइल ब्रोमाइड. इथाइल ब्रोमाइड वेन रिॲक्टेड विथ KOH अँड हीट, म्हणजे आपल्याला हे सगळं मिक्सचर काय करायचंय, हीट करायचंय. सो इथाइल ब्रोमाइड वेन हीटेड विथ अल्कोहोलिक KOH इट गिव्स इथिन. आता ही रिॲक्शन कशी होते, या रिॲक्शनचं मेकॅनिझम काय, कालच्या व्हिडिओ पर्यंत आपण काय बघितलेलं, आधीच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट मध्ये बघितलेलं आपण डेफिनेशन, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, डीप मध्ये क्लासिफिकेशन एक्सप्लेन केलेले मी. तुम्ही जर पाहिलं नसेल तर बघा एकदा या व्हिडिओमध्ये. त्यानंतर त्याच्या मेथड ऑफ प्रिपरेशन, IUPAC, त्यानंतर SN1 SN2 मेकॅनिझम, आणि आता आपण आलो आहोत इलिमिनेशन रिॲक्शन कडे. तर या इलिमिनेशन रिॲक्शन साठी मी परत एकदा सांगते, आपण रिएजंट घेतला आहे इथाइल ब्रोमाइड. सी दिस इथाइल ब्रोमाइड वेन हीटेड विथ अल्कोहोलिक KOH, this K reacts with Br to form KBr. This OH reacts with H to form H2O. So in this way there is elimination of H and Br. So there is formation of double bond between this and this carbon to form ethene. Clear? This is called elimination reaction. Now second reaction. Second reaction, for example, if we take, see, 1, 2, 3 and 4. Bromine is attached to carbon number second. So it is 2-bromobutene. CH3, CH2, CH3. 2-bromobutene when heated with alcoholic KOH. सी इलिमिनेशन ऑकर्स. इथे एक कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला. ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन अल्फा कार्बन, म्हणजे त्याच्या शेजारचा कार्बन झाला बीटा कार्बन. सो दिस इज बीटा इलिमिनेशन. आता ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच हा कार्बन अल्फा कार्बन, म्हणजे अल्फाच्या इथं काय बघितलं आपण, अल्फाच्या शेजारचा बीटा कार्बन. इथं अल्फाला हे दोन शेजारी आहेत, हा एक कार्बन आहे आणि हा एक कार्बन आहे. मग आपण कुठला कन्सिडर करायचा, ह्या कार्बन मधून ब्रोमिन जाईल तर त्याच्या शेजारच्या कार्बन मधून हायड्रोजन, मग शेजारी आपल्याला दोन कार्बन आहेत, म्हणजेच आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतील. मग दोन प्रॉडक्ट कुठले असतील, पहिले आपण हा बीटा कन्सिडर करू, इथून हायड्रोजन जाईल, म्हणजे हा CH3 रिमेन्स ऍज इट इज. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा प्रॉडक्ट झाला. आता आपण हा कार्बन कन्सिडर करू, म्हणजे या कार्बन पासून हायड्रोजन जाईल आणि या कार्बन पासून Br. सो CH3 सिंगल बॉन्ड, या कार्बन पासून हायड्रोजन गेलाय म्हणजे एकच राहिला, CH डबल बॉन्ड CH CH3. पहिल्या प्रॉडक्टचं नाव काय येईल, पहिल्या प्रॉडक्टचं नाव येईल ब्यूट. 1 आणि 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, सो देअरफॉर इट इज ब्यूट 1ENE. 1, 2, 3 आणि 4 सेकंड आणि थर्ड मध्ये डबल बॉन्ड, सो देअरफॉर इट इज ब्यूट 2ENE. ज्या वेळेला रिॲक्शन मध्ये दोन प्रॉडक्ट मिळतात तेव्हा एक प्रॉडक्ट मेजर असतो आणि एक मायनर असतो. मग या रिॲक्शन मध्ये मेजर प्रॉडक्ट कुठला आहे आणि मायनर कुठला आहे ते बघूयात आपण आता. हा जो डबल बॉन्ड आहे, ज्या दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे त्याच्या साईडला बघायचं काय अटॅच आहे. या दोन कार्बनला डबल बॉन्ड आहे, त्याच्या साईडला एक अल्काइल ग्रुप आहे, CH3 CH2. दिस CH3 CH2 मीन्स इथाइल अल्काइल ग्रुप, आणि या बाजूला एक अल्काइल ग्रुप आहे, या बाजूला एक अल्काइल ग्रुप आहे, असे दोन अल्काइल ग्रुप आहेत. हे दोन अल्काइल ग्रुप झाले, हा एक मिथाइल आणि हा एक मिथाइल अल्काइल ग्रुप, म्हणजे इथं एकच अल्काइल ग्रुप आहे. या कार्बन मध्ये किंवा या केसमध्ये दोन अल्काइल ग्रुप आहेत. जितके अल्काइल ग्रुप जास्त तो प्रॉडक्ट मेजर प्रॉडक्ट. देअरफॉर ब्यूट 2ENE इज मेजर प्रॉडक्ट अँड ब्यूट 1ENE इज मायनर प्रॉडक्ट. दिस इज अकॉर्डिंग टू सेडझेव्स रूल. कुठल्या रूल नुसार आहे हे, सेडझेव्स रूल नुसार. सो इलिमिनेशन रूल इज फेवर्ड बाय सेडझेव्स रूल. और इन इलिमिनेशन रिएक्शन preferred product is that product which has greater number of alkyl group attached to doubly bonded carbon atom. That product is major product according to Sedgwick's rule. Clear इथपर्यंत. मग ही रिएक्शन कुठली झाली, इलिमिनेशन रिएक्शन. या रिएक्शन मधून काय इलिमिनेट होते,
या रिएक्शन मधून एक हायड्रोजन एलिमिनेट होतंय आणि एक हॅलोजन एलिमिनेट होते. Therefore, this reaction is also called dehydrohalogenation reaction. Dehydrohalogenation reaction. D means eliminate, means remove. Hydro means hydrogen. Halogen means these halogens. So this reaction is also known as dehydrohalogenation reaction. Dehydrohalogenation reaction मध्ये प्रॉडक्ट कशाच्यानुसार मेजर प्रॉडक्ट मिळतो आपल्याला? अकॉर्डिंग टू सेट-झेप्स रूल. क्लिअर? जर तुम्हाला या दोन्ही रिएक्शन कळाल्या असतील तर तुम्ही प्रोपीनची रिएक्शन कॅरीड आउट करा. प्रोपीनची इलिमिनेशन रिएक्शन कॅरीड आउट करा. एक लक्षात ठेवायचंय, ॲरोवरती आपण अल्कोहोलिक KOH घेतलेलं आहे, पोटॅश घेतलेलं आहे आपण, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. दिस इज अल्कली. इथं जर का आपण ॲक्वियस KOH घेतलं तर सबस्टिट्यूशन रिएक्शन होते आणि अल्कोहोलिक KOH घेतलं तर इलिमिनेशन रिएक्शन होते. सो दिस वर्ड अल्कोहोलिक शुड बी देअर इन डिस्क्रिप्शन ऑल्सो. ही रिएक्शन क्लिअर? आता आपण जाऊ सेकंड रिएक्शनकडे. रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. कशाची रिएक्शन बघायची आपल्याला? आपल्याला रिएक्शन बघायची आहे, थोडंसं वरती घेते असं. रिएक्शन बघायची आहे अल्काइल हॅलाइड. मग ऍक्टिव्ह मेटल कुठले कुठले आहेत? रिएक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल. मग ऍक्टिव्ह मेटल कुठले कुठले? सोडियम किंवा मॅग्नेशियम किंवा कॅडमियम एक्सेट्रा. CD कॅडमियमचं सिम्बॉल. मग त्याच्यातली पहिली रिएक्शन बघू आपण मॅग्नेशियम मेटल बरोबर. कशाची रिएक्शन? अल्काइल हॅलाइडची. पहिले जनरल रिएक्शन लिहू आपण. अल्काइल हॅलाइड व्हेन heated with or treated with magnesium, not heated, treated with magnesium, it form RMgX. RMgX means alkyl magnesium halide. See, these are the active metal. Therefore, we have to write dry ether on the arrow. Alkyl halide when treated with magnesium in presence of dry ether, it form R म्हणजे अल्काइल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, अल्काइल मॅग्नेशियम, X म्हणजे हलाइड. So it form alkyl magnesium halide. See, this RMgX is nothing but Grignard's reagent, which is very useful reagent in order to synthesize many functional group. क्लिअर इथपर्यंत? आता याचं एखादं एक्झाम्पल बघू आपण. आरच्या जागी घेऊयात आपण इथाइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल CH3CH2X. एक्सच्या जागी पण घेऊ आपण Cl. म्हणजे याचं नाव काय झालं? इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड when reacted with magnesium in presence of dry ether, it form CH3MgX. इथाइल ग्रुप घेतलाय ना आपण, CH2CH3. सो इट फॉर्म इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड हा प्रॉडक्ट परत एकदा लिहिते मी इथं. CH3CH2MgCl. इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. दिस इज Grignard's reagent. Why we use dry ether? इथं जर का आपण इथर घेतला तर काय होईल? ड्राय इथरच का घ्यायचा? याचा आन्सर तुम्ही मला सांगा वाचून. जर नाही आलं तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी एक्सप्लेन करेन तुम्हाला. Why we used only dry ether in case of reaction with active metal. Now, second reaction. Second active metal is sodium. Reaction with sodium. ही एक रिएक्शन आपण 11th मध्ये पण बघितलेली आहे. मी ज्या प्रकारे रिएक्टंट लिहिते आता तसेच तुम्ही पण लिहा. तुम्ही जेव्हा तुमच्या नोट्स प्रिपेअर कराल किंवा एखादा एक्झाम्पल ट्राय कराल म्हणजे प्रॉडक्ट लिहायला इझी पडतं. फॉर एक्झाम्पल बघा, CH3Br मिथाइल ब्रोमाइड मध्ये स्पेस दिली आहे.
मिथाइल ब्रोमाइड हा काय घेतलाय आपण, एकदा असा लिहिला एकदा असा लिहिला, हा पण मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड, दिस इज ऑल्सो मिथाइल ब्रोमाइड. मिथाइल ब्रोमाइड दोन घेतले म्हणून सोडियम पण दोन. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ड्रायथर. ऍक्टिव्ह मेटल म्हणजे ऍरो वरती ड्रायथर. साईड प्रोडक्ट सांगते, अकॉर्डिंगली प्रोडक्ट तयार करता येतोय का बघा. Na आणि 2 Br, 2 सोडियम 2 Br. सो साईड प्रोडक्ट इज ट्वाइस NaBr. म्हणजे खाली काय राहिलं, CH3 CH3. CH3 CH3 मीन्स इथेन. घेताना काय घेतलं होतं, मिथाइल ब्रोमाइड. सो मिथाइल ब्रोमाइड in presence of sodium, the methyl bromide reacts with sodium in presence of dry ether, it form ethane. एक कार्बन घेतलाय, एकापासून दोन मिळाले आपल्याला. दोन घेतले तर दोनापासून 4 मिळतील, 3 घेतले तर 3पासून 6 मिळतील. सो इन दिस रिएक्शन वी गेट हायर अल्केन्स. सो दिस रिएक्शन इज कॉल्ड वुड्स सिंथेसिस. WURTZ. वुड सिंथेसिस पण म्हणतात, वुड्स रिएक्शन पण म्हणतात. तुम्ही आता अशी रिॲक्शन प्रोपाइल 1 ब्रोमो प्रोपेनची कॅरिड आउट करा. 1 ब्रोमो प्रोपेन. मला याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. 1 ब्रोमो प्रोपेन कॅरिड आउट द वुड सिंथेसिस ऑफ 1 ब्रोमो प्रोपेन. आता आपण सेकंड रिॲक्शन कडे जाऊ, किंवा ह्याच्यातली एक रिॲक्शन बघू. दोन्ही सेम, 2 अल्काइल हॅलाइड लागतात. दोन्ही अल्काइल हॅलाइड जर का वेगळे घेतले तर, फॉर एक्झाम्पल CH3Br, सेकंड मेटल घेऊ इथाइल, सॉरी सेकंड अल्काइल ग्रुप घेऊ इथाइल. एक मिथाइल एक इथाइल. सोडियम आणि ड्रायथर. आता इथं प्रॉडक्ट काय काय मिळतात बघा, पॉसिबिलिटी बघायची. हे अशा टाइपचे क्वेश्चन्स MCQ मध्ये विचारले जातात. मिथाइल ब्रोमाइड आता आपण बघितलं, मिथाइल ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट झाल्यावर आपल्याला प्रॉडक्ट काय मिळतो, इथेन. CH3 सिंगल बॉन्ड CH3. इथाइल ब्रोमाइड बरोबर रिॲक्ट झाल्यावर काय मिळेल, 2 कार्बन आहे, 2 पासून काय मिळतील 4. 4 कार्बनचा अल्केन म्हणजे ब्युटेन. आणि हा याच्या बरोबर रिॲक्ट होईल, 2 आणि 1 3. 3 कार्बनचा अल्केन म्हणजे प्रोपेन. सो दिस इज कॉल्ड सेल्फ कपलिंग अँड क्रॉस कपलिंग. Methyl bromide reacts with methyl bromide to form ethane. So this is self-coupling. Ethyl bromide reacts with ethyl bromide to form butane. This is also self-coupling. And methyl bromide reacts with ethyl bromide to form propane. This is cross-coupling. आता इथं अजून एक रिॲक्शन बघू आपण. ही रिॲक्शन बघितली आपण वुड सिंथेसिस. याच्या पुढची रिॲक्शन आहे वुड्स फिटिंग रिॲक्शन. अल्काइल हॅलाइड 2 लागतात, एक ॲरोमॅटिक घेऊ एक ॲलिफॅटिक घेऊ. ब्रोमोबेन्झीन प्लस मिथाइल ब्रोमाइड, मेकॅनिझम सेम हा. 2 सोडियम, ॲरोवरती ड्रायथर, Br आणि Na. साईड प्रोडक्ट आधी लिहून घेऊ, ट्वाइस NaBr. म्हणजे खाली काय राहिलं, बेन्झीन रिंग आणि CH3. बेन्झीन रिंगला CH3 अटॅच. दिस इज नथिंग बट टोल्युइन और मिथाइल बेन्झीन. ही वुड्स फिटिंग रिॲक्शन झाली. ह्याच्यावरती क्वेश्चन असेल, कन्वर्ट ब्रोमोबेन्झीन इनटू टोल्युइन. आणि लास्ट रिॲक्शन, या सेशन मधली लास्ट रिॲक्शन वुड्स किंवा फिटिंग रिॲक्शन. Chlorobenzene, we have to take here 2 moles of chlorobenzene. Chlorobenzene, when reacted with sodium, reaction takes place in presence of dry ether. Twice NaCl बाहेर पडेल. साइड प्रोडक्ट गेस करू शकता. 2 benzene rings are attached to one another.
This is called biphenyl. Convert chlorobenzene into biphenyl. ठीक है. Woods reaction, Woods fitting reaction, and last fitting reaction. Convert chlorobenzene into biphenyl.